नमस्कार. ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचे विणकाम पाहणार आहोत. लोकरीचे विणकाममध्ये आपण सुरुवातीला जे टाके घालतात ते आपण बेसिक टाके असतात ते आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण साखळी टाका पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मुका खांबाचे 3 प्रकार असतात. त्यातील तो पहिला खांब मुका खांब असतो तो पाहिलेला आहे. मुका खांब म्हणजेच बंद खांब हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. हे जे सुरुवातीचे टाके असतात त्याचा जर तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विणकाम करणे सोपे जाणार आहे. आज आपण खांबाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. खांबाचे 3 प्रकारमधील मागील व्हिडिओमध्ये पहिला प्रकार पाहिलेला आहे. आज आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे अर्धा खांब. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. इथे आपण साधी लोकर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 6 नंबरची स्टीलची सुई घेतलेली आहे. सुरुवातीला आपण साखळी टाका घालून घेणार आहोत. एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छोटेसे हुक तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. इथे मी अंदाजे साखळ्या घालणार आहे. तुम्ही साखळ्या मोजून घातल्या तरी चालेल, म्हणजे तुमचे जे पुढचे खांब घालणार आहे ते तुम्हाला अगदी त्या जेवढ्या साखळ्या घातल्या आहेत तेवढेच खांब आले का तुम्हाला चेक करता येणार आहे. हे जे सुरुवातीचे टाके असतात त्याचा जर सराव तुम्ही जास्त केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे विणकाम करणे सोपे जाणार आहे. अगदी एखादा जर तुम्ही फोटो पाहिलेला असेल तरी सुद्धा ते फोटो पाहून सुद्धा तुम्हाला विणकाम करता येणार आहे. आपण साखळ्या घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण अर्धा खांब घालत आहोत. हे पहा, एक साखळी सोडून द्यायची आहे. सुईवर असा लोकरीचा वेढा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीमधून आपण सुई बाहेर काढून घेतोय. त्याच्यानंतर सुई अशी टोकामध्ये लोकर अशी टोकामध्ये सुईच्या अडकून ती बाहेर काढायची आहे. आणखी एकदा पहा, एक साखळी सोडून अशी सुईवर लोकरीचा वेढा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेजारच्या साखळीमधून सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर अशी लोकर सुईच्या टोकामध्ये अडकून ती बाहेर काढायची आहे. सुईवर असे त्यानंतर तीन टाके होतात सुईवर. त्यानंतर लोकर अशी अडकून ती बाहेर काढायचे. एक खांब झालेला आहे आपला तयार. आणखी एकदा पहा, सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतर या 3 मधून एक वेढा घेऊन सुई साखळीमधून बाहेर काढायची आहे. सुईच्या टोकामध्ये लोकर अडकून ती बाहेर काढलेली आहे. पुन्हा एकदा असा टाका घालून घ्यायचा आहे. अगदी शेजारच्या साखळीमधून खांब घालायचे आहेत. कोणतीही साखळी सोडायची नाही. जितके आपण साखळ्या घातलेल्या आहेत तितके खांब आले का आपण चेक करायचे आहेत. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर साखळ्याही मोजून घ्या. त्याच्यानंतर प्रत्येक खांब घालताना तेही मोजा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जितके साखळ्या घातलेल्या आहेत तितके आपले खांब आलेत का. एक सारखे खांब घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण शेवटचा खांब घालत आहोत.
आता पाहू शकता आपण इथे अर्धा खांब घातलेले आहेत. एक सारखे आपले असे खांब आलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला दाखवलेले आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. अशाच पद्धतीने जर तुम्हाला तोरणपट्टी करायची असेल तर याच्या वरती तुम्ही विणकाम करून अगदी साधी तोरणपट्टी बनवू शकता. अशाच पद्धतीला तुम्हाला ताटावरचा छोटासा रुमाल सुद्धा तयार करता येणार आहे हीच विण वापरून. अगदी छान असे आपण हे टाकी बनवलेले आहेत. यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.